हाय गाईज, हे बघा त्यात माझ्या हातामध्ये काय आहे मला पण नव्हतं माहिती हे काय आहे. मी सहजच पुदिन्याची पानं आणायला खाली गेले होते आणि बघितलं हे गोल गोल फळ काय दिसते. मी दाबून बघितलं तर सुंदर आकर्षक कलर निघत होता. मग वरी घेऊन गेले. मग मम्मी म्हणत होती हे तर आहे वावळुंग. वावळुंगाच्या पानाची भाजी खूप छान बनते मम्मी सांगत होती. मी म्हणलं चलो देर किस बात की, लगेच बनवूयात. मी खाली गेले, पानं आणले, मम्मीने स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक संभारायला घेतलं. ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, शरीराला फ्री रॅडिकल्सपासून प्रोटेक्ट करतात आणि ह्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज पण आहेत. त्यामुळे पोट आणि स्किनच्या काही समस्यांवरती उपयोग होतो. बॉडीमधले टॉक्झिन्स कमी पण होतात. आणि एक सिक्रेट टिप सांगू का? या पानांची पेस्ट बनवून दह्यामध्ये मिक्स करून जर केसांना लावली तर डॅन्ड्रफ कमी होतो आणि इन्फेक्शन जर असेल तुमच्या केसांमध्ये या छोटे छोटे फोड वगैरे असतील तर ते पण कमी होते. तर चला मग भाजी बनवूया. बारीक संभारून घेतली, त्यामध्ये लाल तिखट घातलं, हळद पावडर घातली, जिरा पावडर घातला आणि तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम केल्यावरती मोहरी घातली त्यामध्ये आणि भाजी टाकली. परत छान एकजीव करून घेतलं. नंतर त्यात मीठ घातलं. मीठ घातल्यावरती बेसन पीठ घातलेलं आहे आणि एकजीव छान करून घेतलेलं आहे. त्यानंतर छान वाफ यायला ठेवलेली आहे. तयार आहे आपली भाजी. आणि या भाजीसोबत मम्मीने एकदम छान मम्मीची स्पेशल रेसिपी भाकरी म्हणजेच दुधाची दशमी एवढी छान लागते ती बनवलेली आहे. नॉर्मल भाकरीसारखंच बनवायचं आहे, फक्त पाण्याच्या ऐवजी दूध वापरायचं आहे. आणि मग नंतर मम्मीने छान मळून घेतलं आणि भाकरी बनवायला घेतली. भाकरी बनवणं झाल्यावरती नॉर्मल भाकरीसारखीच असते ती, फक्त आपण जशी चपाती शेकतो त्याप्रमाणे शेकून घ्यायची आहे. भाकरी जशी शेकतो आपण तशी न शेकता चपातीसारखी शेकून घ्यायची आहे. आणि तयार आहे आपली एकदम टेस्टी लागणारी वावळुंगाची भाजी आणि दशमी. मी पहिल्यांदा खाल्ली पण असं एवढी टेस्टी लागत होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.